आहे ना, जरा वेळ टी व्ही पाहत बसले बरं का मंडळी. तर उद्या महापौर पदासाठीचं ते निवड आहे ना, तर त्याच्या बातम्या ऐकत होती. तर बऱ्याच ठिकाणी आहे ना, महिला महापौरपदी विराजमान होणार आहे असं एकंदरीत जाणवलं. म्हटलं बघा बाई, हल्लीच्या या बायकांना म्हणजे किती छान एक संधी मिळते नाही का. नाहीतर आमचा एक जमाना होता, बायकांना आहे ना फक्त स्वयंपाक, झाडू, फरशी, भांडे धुणं याच्यातच आमचं स्किल दाबून टाकलं. ते आमच्या अजूनही आता आम्ही याला आलोय तरी पण आहे ना, काय स्वयंपाक करायचा, काय उद्या काय करायचं, आज काय करायचं, हेच चाललंय आमच्या जीवनामध्ये. असं काही बदलच नाही आमच्या गृहिणींच्या जीवनात. मी तेच म्हटलं बघा बाई, या बाया मस्त कुठल्या तरी बसमध्ये ते एक दिवसाच्या पिकनिकसाठी त्यांच्या पक्षाने त्या आज हे केलं, सुरक्षित केलं. सुरक्षित मानण्यापेक्षा त्यांना भरोसा नाही की या फुटतील वगैरे किंवा कोणी यांना हे करेल, फोडू शकतं, म्हणून त्यासाठी ती काळजी घेतली गेली. मी म्हटलं बघा बाई, ह्या बायका काहीच यांना टेन्शन नाही, न स्वयंपाकाचं न कशाचं. आमचं आपलं चाललंय आयुष्य. गावा कुकर घ्या, शिट्ट्या देवारणाला फोडणी, जेव्हा भात करा, चपात्या करा, स्वयंपाक खाण खाऊ घाला, याच्यातच गेलं. खरंच आमच्या पिढीकडे ना, तुम्हाला सांगते खूप टॅलेंट होतं बरं का. दाबलो, आम्हाला संधीच नाही दिली या लोकांनी, संधीच नाही मिळाली. ना आमच्याकडे तेवढं हे नव्हतं, काय म्हणू आपण त्याला, तेवढं धाडस नव्हतं की सगळ्यांना डावलून आम्ही ते आमच्यातलं स्किल बाहेर काढू. ते धाडसही नव्हतं आमच्याकडे, कारण जन्मदात संस्काराशी झालेले चूल आणि मूल करा. आता अशी बरी चाललंय बघा.